चहा प्यायला थोड्या वेळात थंडी लागणार. शुभ सकाळ मंडळी, कशा आहेत? मजेत ना? तर मजेत असलं पाहिजे. तर मित्रांनो, आज आहे कोकण ते मुंबईमध्ये प्रवास असणार आहे. तर चॅनल ते कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आज आहे अमावस्यासुद्धा आहे आणि देवाची पूजासुद्धा झाली आहे. आणि संध्याकाळी अमावस्येला अमावस्येचा नारळ दिला जातो. तुमच्याकडे सुद्धा नारळ दिला जातो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता घरची कामं थोडी आटपून झाले आणि सो गाईज आत्ता घरून निघालो आहे. मी खंड्यात जातो आहे. तो पब्लिक इकडे आहे. चले जातोय. पावसाला सुरुवात झाली. मुंबईत चाललो आहे. चला लेट्स गो. बघूया आपण डायरेक्ट खंड्यात भेटूया. चल येतोयस ना मुंबईत? मी येणार आहे. कधी ॲडमिशन असलं ना तर 2 दिवसात. लागले झायलो. बस केव्हा येईल काय माहीत नाही. सो गाईज बस स्टँड चाललं इथे आलो आहे आणि बस स्टँडला आपला पोस्टरच नाही आणि त्याच्यामुळे ना आपल्या गाड्या किती वाजता आहे त्या माहीत नाही पडत आहे. एस टी बस किती वाजता येणार? 2 वाजता येणार. 6 वाजायला विचारलं. 2 वाजता बस येणार आहे. त्याच्या अगोदर वडाप जाणार. मग वडापच्या गाड्या रत्नागिरीत. इथून आपल्याला रत्नागिरी जायचं आहे तर वडापच्या गाडीने जायला, कारण अडीचची आपल्याला ट्रेन आहे. इथून आपल्याला रत्नागिरीत वडापच्या गाडीने जायचं आहे. हे स्टँड आहे. स्टँड आता बनतं आहे, नवीन अपडेट होतं आहे. पहिलं स्टँड होतं तोडण्यात आलं सरकारमार्फत. हा खंडाळा सिटी. गाडी आहे एकदम टकाटक आणि आपल्याला या गाडीतून रत्नागिरी जायचं आहे रेल्वे स्टेशन. म्हणजे ट्रॅव्हल्स आपल्याला भेटले. जायचं जरा निसर्गाचा आनंद घेत रत्नागिरीमध्ये. आणि कॉर्ड पण घ्या. 15 जून सुरुवात होती ती शाळेची. आठवण आली ती शाळेच्या बोर्डची. ही आहे खंडाळा शाळेची कमानी. या साईडला सर्व बसेस वगैरे लागतात आणि आपल्याला खंडाळा जायला आणि लांजावर यायला साईडला आहे. जस्ट गाईज पोचलो आहे मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनसाठी. या साईडला रत्नागिरी रेल्वे स्टेशनसाठी जाण्यासाठी रोड आहे. नवीन अपडेट केला आहे. डायरेक्ट रेल्वे स्टेशनच्या इथे जाऊया आणि तिथे तुम्हाला तिथला एक नजारा घेतो, व्ह्यू. रत्नागिरी स्टेशनला स्ट्रक्चरचं काम चालू होतं. होय होय. हा व्ह्यू आहे तो आपल्या कोकण रेल्वेचा. गाडीमध्ये येतानाच भेटलेले ते सबस्क्रायबर मंडळी आणि इथून निघालो इथं डायरेक्ट मुंबई. हा सुद्धा होता माझा सबस्क्रायबर. आता पोचलो आहे रत्नागिरीला स्टेशनला. गाडी लागली मांडवी एक्सप्रेस. सो गाइस कोणती ट्रेन किती
वाजता जाणार ते सर्व चार्ट दिलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा इथे चार्ट बघू शकता गाडी. ब्रिजवरून खाली येताच मिसिंग झाली ती ही हजरत निजामुद्दीन ट्रेन. तर आता मला थांबावं लागेल मांडवी एक्सप्रेससाठी. बघूया कोणती ट्रेन मला भेटते. मांडवी एक्सप्रेस. सुजास्त मित्रांनो, आता हजरत निजामुद्दीन गेली गाडी. खूप गर्दी होती जनरल डब्यामध्ये. आता मांडवी एक्सप्रेस येते. मांडवी एक्सप्रेसमध्ये मी जनरल डब्यामध्ये चढणार आहे. आता बघूया आपला कसा प्रवास होणार आहे. हजरत निजामुद्दीनला खूप गर्दी होती, कुठे चढायला जागा नव्हती. तरीसुद्धा माझे मित्र पहिले ऑलरेडी चढलेले. मी मांडवी एक्सप्रेससाठी थांबलो आहे. अर्धे मित्र माझ्यासोबतच आहे. तर चला आपला प्रवास कसा होणार आहे मांडवी एक्सप्रेससोबत. कारण मांडवी एक्सप्रेस आलेही नाही, थोड्या गाड्या लेट आहेत, येतील. त्याचा प्रवास चालून राहणार आहे आपला. बॅकग्राऊंडला रत्नागिरीचा आपला रेल्वे स्टेशनचा बोर्ड आहे. बघा अशा प्रकारे. थोड्याच वेळा येणार आहे मांडवी एक्सप्रेस मडगाव. बघूया. थोडीफार गर्दी आहे जनरल डब्याला आणि मी सुद्धा जनरल डब्यामधून जाणार आहे. सुखकर प्रवास मांडवी एक्सप्रेस. बघूया कशा प्रकारे असणार आहे. जस्ट येते मांडवी एक्सप्रेस. जनरल डब्याची वरची सीट भेटते, अप्पर सीट. मस्त बसायला. फेरीवाल्यांची खूप गर्दी आहे. थोडी गर्दी जोरात आहे. थोडी पण नाही, पण हजरत निजामुद्दीनला जेवढी गर्दी होती ना तेवढी याला म्हणजे मांडवी एक्सप्रेसला नाही एवढी. चला बघूया हा प्रवास कसा प्रकारे होतोय आणि कंटिन्यू राहतो मी सुद्धा ब्लॉगमध्ये. रत्नागिरी स्टेशनला बाय बाय करत निघालो तो मी डायरेक्ट मुंबईच्या दिशेला. एकाच जागी बसून पाय दुखत होते, तर बोललो चला बाहेरील नॅचरल पॉईंट व्ह्यूज कशा प्रकारे दिसतात आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवूया. चला बाहेरचा आनंद घेऊया. प्लसमध्ये ना गर्दी कमी आहे आणि आज गुरुवार सुद्धा आणि बसायला तर भेटलं. बाकीच्या आता संगमेश्वरमध्ये पण एवढं पण गर्दी नाही. थोडी समोर वाढलेलं गर्दी आहे, पण त्यांची स्लीपर बुकिंग होती. तर बघूया आता गाडी सुटते थोड्या वेळानंच. गाड्या लेट आहेत. बघूया गाड्या किती थोड्या वेळानं सुटेल, लगेच 5 मिनिटांतरी. नॅचरल व्ह्यू आणि नॅचरल पॉईंट आपल्याला घ्यायचे आणि तुमच्यापर्यंत पोचवायचे आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचे. मित्रांनो बघत राहा हा ब्लॉग. आणि आपले गावाकडील एक पॉईंट असणार नॅचरल. आणि पावसाला सुद्धा सुरुवात झाली, खूप मजा येणार आहे. अजून भरपूर अशी व्हिडिओ येतील पावसाळ्यातील. कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा.
गाईज पावसाने तर हजेरी लावले आणि तरी पण कन्फर्म 4:55 झालेत आणि पावसाने खूप हजेरी लावले आणि पाऊस खूप लागतो. मला चिपळूणला गाडी पोचले आणि खूप पाऊस पडतो. नॅचरल मुवमेंट ऐकून घ्या. शिवाजी महाराज मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस को जाने वाली गाड़ी नंबर 1004 मडगाव. हेलो भाई. खूप पाऊस लागतोय. थोडे गरमागरम चहा. मित्रांनो चिपळूणला थांबली होती गाडी आणि खूप म्हणजे गर्दी तर नाही एवढी आणि पावसाला खूप भाजी मोठी आणि हजेरी लावली. चहा प्यायला नॅचरल मोमेंट. जनरल डबा म्हटल्यावर जसजशी ट्रेन पुढे जात होती तर तशी ट्रेन बरंच चालली होती आणि आत्ता गाडी आली ती खेडच्या पुढे अमरापूरला. फायनली आता झोपतो आणि डायरेक्ट उठतो दादरला. दादरला पूर्ण गर्दी आहे. रिटर्न जाण्यासाठी खूप गर्दी. मित्रांनो खूप गर्दी होती. उतरायला पण देत नव्हते. गर्दी दादरला होती. चला आता जाऊया घरी डायरेक्ट लोकल पकडून. ॲव्हिलेटरने वरती यायचं आपल्याला.
भन्नाट गर्दी होती आणि उतरायला देतच नव्हते. आणि चला पण जाऊया, लोकल ट्रेन पकडूया आणि डायरेक्ट विरारकडे येऊ. लोकल ट्रेन म्हटल्यावर बसायला म्हटलं की एक सुकून असतं, कारण दिवसभर काम करणं आणि सुकूनची रात म्हणजे थोडंफार बसायला. फायनली विरारला पोचलो आहे. आता आपण जायचं खाली, ऑटो पकडायची, ऑटो पकडून डायरेक्ट घरी जायचं, फ्रेश होईल. ओके, आपण भेटूया डायरेक्ट घरीच. मनवेल